ह्याचा आवाज ऐकला किती कुरकुरीत बनतं. रोज-रोज तीच चपाती खाऊन बोर होतो आपण. तर ही मस्त अशी कुरकुरीत चपातीची बाकरवडी. ह्यात ना एकदम बेसिक गोष्टी आहेत. सगळ्यात मेन म्हणजे लसूण आणि मिरचीची पेस्ट. ह्याने छान चव येते आणि चिंच गुळाची चटणी. त्याची रेसिपी मी शेअर केली आहे ऑलरेडी. तर चण्याच्या आणि तांदळाच्या पिठात सगळे मसाले मिक्स करायचे आणि त्याची अशी छान पेस्ट करून घ्यायची आणि ती पेस्ट चपातीला लावून घ्यायची. आपण अळूवडी कसं करतो, त्याला कशी आपण पेस्ट लावतो, साधारण तसंच लावून घ्यायचं आणि त्याचे रोल करायचे. हे बघा, ही पेस्ट लावली ना, की त्याच्यावर ही चिंच गुळाची चटणी लावायची. त्याच्याने चटपटीत चव येते. अशा पद्धतीने दोन्ही चपात्यांना हे लावून घ्यायचं. आता हे बघा, ह्याचं रोल करून घ्यायचं. बस आणि 15 ते 20 मिनिटं उकडवत ठेवायचं मीडियम गॅसवर. आता उकडवून झाले की थोडंसं थंड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. आपण अळूवडी कशी कट करतो तसं. आणि तेलात छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा, असा कलर आला पाहिजे ब्राउन. ट्रस्ट मी, हे खूप टेस्टी आणि चटपटीत लागतं आणि पोट पण भरतं. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि प्लीज लाईक, शेअर, फॉलो करा. बाय.